मान्सूनपूर्व पावसामुळे राज्यात निर्माण झाली अभूतपूर्व पूरस्थिती। चंदगड तालुक्यातील कोवाड इथं आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक उत्साहात। ताम्रपर्णी नदीच्या पूरस्थितीवर उपाययोजना करणं झालं काळाची गरज। यंदा मान्सूनने 15 दिवस आधीच राज्यात प्रवेश केला असून त्याआधीच झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढले आहे। यामुळे अनेक ठिकाणी अभूतपूर्व पूर परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासन सतर्क झाले आहे। मुख्य पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी चंदगड तालुक्यातील कोवाड येथे दिनांक 27 मे 2025 रोजी महसूल प्रशासनाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले। कोवाड ही मोठी व्यापारी पेठ ताम्रपर्णी नदीच्या काठावर वसलेली आहे। 2019 पासून दरवर्षी महापुराचा कोवाडला मोठा फटका बसत असून बाजारपेठ पूर्णपणे जलमय होते। लाखोंचे नुकसान आणि व्यापाऱ्यांमध्ये निर्माण होणारी भीती ही नित्याची गोष्ट झाली आहे। यामागचे मुख्य कारण म्हणजे ताम्रपर्णी नदीपात्रात गेल्या अनेक वर्षापासून साठलेला गाळ। हा गाळ काढण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने दरवर्षी पुराची तीव्रता वाढत आहे। पाटबंधारे विभाग आणि शासनाकडून या प्रश्नाकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळेच ही स्थिती निर्माण होत असल्याची चर्चा सुरू आहे। कोवाड ग्रामपंचायत पदाधिकारी व चंदगड तालुका न्याय निवारण समितीने या संदर्भात आंदोलन देखील केले होते। दरम्यान मंगळवारी झालेल्या या आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिकास मंडळ अधिकारी शरद मगदूम, प्रशांत पाटील, श्रीपाद सामंत, किरण माने, शुभम मुंढे, अक्षय कोळी यांच्यासह तलाठी, कोतवाल, पाथ रेस्क्यू टीमचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोवाडसारख्या पुराच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील भागामध्ये ही पूर्वतयारी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।